राजकीय बातमी आहे। महायुतीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी 19 एप्रिलची मुदत आहे। मात्र मुदत संपण्यासाठी 4 दिवस बाकी, मात्र अद्यापही उमेदवार ठरेना अशी अवस्था बनली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्याकडून प्रचार सुरू करण्यात आला, तर किरण सामंत यांच्या देखील भेटीगाठी पाहायला मिळतात। तर तिकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रचार सुरू करण्यात आलाय, मात्र त्यांच्या उमेदवारांची घोषणा अद्यापही भाजप किंवा महायुतीकडून झालेली नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर सातारा असेल, या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील तिढा अद्यापही कायम आहे। बरोबर आहे। तिसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याची तारीख अगदी जवळ आलेली आहे। अगदी 4 दिवस उरलेले आहेत, तरी सुद्धा उमेदवार जाहीर होईना अशी स्थिती जी आहे ती महायुतीतली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या 2 जागांचं मतदान जर आपण पाहिलं तर तिसऱ्या टप्प्यात आहे। अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती आता 19 एप्रिल शेवटची असणार आहे आणि अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाहीत। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध सामंत असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। नारायण राणे यांनी कुठेतरी प्रचार सुरू केलेला आहे, तर दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आपण जर पाहिलं तर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले आहेत। त्यामुळे हा संघर्ष एकीकडे दिसतोय, तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर उदयनराजे प्रचार करतात, परंतु त्यांच्या नावाची घोषणा जी आहे ती अजून झाली दिसत नाहीये। त्यामुळे हा तिढा जो आहे 2 जागेंचा तिसऱ्या टप्प्यातला अजून कायम असलेला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, त्यामुळे हा तिढा कधी सुटणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।